बिरारपुर गोकुलवाड़ी चंदनसार रेलवे फ्लाईओवर ब्रिज में किए गए घटिया निर्माण घोटाले की आगरी सेना उपाध्यक्ष कैलाश पाटिल द्वारा बड़ा खुलासा। चंदनसार ब्रिज निर्माण में इस्तेमाल किया गया मटेरियल में कमी होने के कारण ब्रिज की पिलर्स, ब्लॉक व दीवारों में दरार आने की खुलासा। साथ ही साथ हम आपको यह भी बताते हैं कि इस ब्रिज का निर्माण कार्य में अनुमान लगाया जा रहा है कि बहुजन विकास आघाड़ी के इंजीनियर व वरिष्ठ पदाधिकारी को फायदा पहुंचाने का अंजाम दिया गया है। तो आइए हम जानते हैं इस मौके पर आगरी सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल का क्या है कहना। हे बघा, अलाइनमेंट प्रमाणे ब्रिज झालेला नाही आहे। आमची ही एकच मागणी आहे की ॲज पर डिझाईन प्रमाणे हा ब्रिज झाला पाहिजे, लोकांची जीवितहानी वाचली पाहिजे। जर एखादी गाडी स्पीडमध्ये आली तर इथे येऊन ती धडकेल आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत। मागे 5 वर्षापूर्वी हाच रोड क्रॉस आहे म्हणून एक जीवितहानी झाली, जागेत मुलगा दगावला। अशी परिस्थिती आहे बघा, ती जी आलेली आहे ते जे स्ट्रक्चर असं सरळ यायला पाहिजे होते, हा रस्ता आतमध्ये जायला पाहिजे। ती बघा तिकडे AIK नंबर 1 आहे, AIC पाहिजे होतं तिकडे, ऑल इंडिया चोर। ही कोणाची जागा आहे मला सांगण्याची गरज नाही। AIK 1 गाडी आहे, कोणाची प्रॉपर्टी। हा ब्रिज बघा कशा प्रकारे डायव्हर्ट केला। नमस्कार, मी माझ्या वसईतील जनतेला दाखवू देऊ इच्छितो हा ब्रिज ॲज पर डिझायनिंग 2018च्या डिझाईनप्रमाणे महानगरपालिकेने आणि लेटर दिलेलं आहे। 3 नंबर क्लॉजमध्ये लिहिलेलं आहे क्लिअर कट ह्याच्यात की PWDच्या डायरेक्शन PWDने जी डिझाईन दिलेली आहे त्याप्रमाणे काम करायला पाहिजे होतं। पण वस्तुस्थित पाहता जी डिझाईन दिलेली आहे, जे त्याचा प्लान आहे त्याप्रमाणे हा प्लान आहे, हा 2018चा प्लान आहे, त्याप्रमाणे हा ब्रिज बांधलेला नाही आहे। ब्रिज होणं हे चांगलं काम आहे, परंतु हा ब्रिज ची रिटर्न्स जे आहेत म्हणजे वैतरणा साईडची आणि विरार साईडची जी रिटर्न्स आहे ही अनऑथराइज बांधलेली असं आमचं म्हणणं आहे। एक लक्षात घ्या, तुम्ही इकडेच बघा, तुम्ही हे वेस्टेज पडलेले दिसते आहे, कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं, हे पण मी तुम्हाला दाखवतो। हे कन्स्ट्रक्शन त्यांनी चालू केलेलं आहे बघा, दिसते आणि त्याचं वेस्टेज पडलेलं आहे। हा ब्रिजचं लँडिंग आहे इकडून 100 मीटर पुढे, परंतु या मारवाड्याच्या हा जो आहे व्यक्ती ह्याच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होते जर हा ब्रिज पुढे गेला तर। हा BVAचा कार्यकर्ता आहे, त्याचप्रमाणे त्या साईडला पण एक BVAचा कार्यकर्ता आहे की BVAचा फ्रंटमॅन आहे। ही प्रॉपर्टी कोणाची माहिती आहे? हा ब्रिज ज्यांनी बनवला हा राजू बाबा बंगाली आहे। हे काम आहे DFCCचं, टाटानी राजू बाबा बंगालीच्या माणसांना फ्रंटमॅनला हे काम दिलेलं आहे आणि त्यांनी अनऑथराइज केलं असं आमचं म्हणणं आहे। आम्ही पेपर बोललो, मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो, मी डेप्युटी इंजिनियरशी बोललो, त्यांनी जे दिलेले आहेत त्याचे सगळे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, हा ब्रिज वरतून त्यांनी डायव्हर्ट केलेला आहे तिकडून आणि ह्याची ही अलाइनमेंट ही बाहेर आहे, परंतु ह्यांनी हे आतमध्ये घेतलं आणि इकडून हे स्ट्रक्चर वाचवण्यासाठी त्यांनी हा ब्रिज आतमध्ये घेतला आहे। म्हणजे तुम्ही फ्युचरचे प्लॅनिंग करता की आज जो एक्झिस्टिंग ब्रिज आहे ज्याची अलाइनमेंट वरतून तुम्ही बघितली ती पण तुम्हाला मी वरती दाखवतो, ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। आणि ज्या ट्रेन येणार आहेत त्या माल वाहतूक हा मोठ्या गाड्या असणार आहेत, तुमच्या गुड्स असणार आहेत आणि त्याचं व्हायब्रेशन हे रजिस्टर करू शकेल का आम्हाला डाऊट आहे। जर उद्या ॲक्सिडेंट झाला, तुम्ही लक्षात घ्या हा स्क्यू तयार झालेला आहे, ह्याच्यामुळे हा स्क्यू तयार झालेला आहे आणि या स्क्यूमुळे इकडे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत। ह्याचं लँडिंग पुढे असल्यामुळे हा स्क्यू कुठेतरी बंद झाला पाहिजे। आणि आम्ही कोर्टात पण चाललेलो आहे ह्याच्या अगेन्स्ट। 21 तारखेला DFCC आणि BWD, DFCC आणि बुलेट ट्रेन ह्यांची जॉईंट मीटिंग माननीय कलेक्टर साहेबांकडे आहे। माझं कलेक्टर साहेबांना हात जोडून निवेदन आहे की जर इकडे ॲक्सिडेंट झाला तर ह्याच्यात आमची लोक, आमची ग्रामीण भागातील या पंचक्रोशीतली जी गावं आहेत त्याच्यातली लोकांचा इकडे ॲक्सिडेंट होऊन इकडे मरतील लोक, त्यामुळे हा ब्रिज बंद केला पाहिजे। एक प्रोसिजर असते, ही जागा आहे PWDची आणि रस्ता चालू करत असताना तो PWDला हँडओव्हर करायला लागतो, पण हे PWDला हँडओव्हर केलेला नाही आहे। इकडे एक मंदिर बांधायचं होतं,
आणि मंदिराच्या ओपनिंगसाठी चांगलं आहे, मंदिर बांधलं. मी प्रवीणाताईंना त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. इकडे त्यांनी मंदिर बांधलं, परंतु त्या मंदिरासाठी हा ब्रिज 7 दिवस रात्र काम करून चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या इकडतील लोकांना, माझ्या भूमिपुत्रांचं इकडे मरण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे हा रेक्टिफाय करायला लागेल, हा तोडून नवीन ब्रिज बांधायला लागेल असं आम्हाला वाटतं.